नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून काही फोटो शेअर केले आहेत। हे फोटो शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या एका घरगुती कार्यक्रमातील आहेत। या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती दर्शवत आहेत। या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे। एकाच कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील या महत्त्वपूर्ण भेटीवर राजकीय विश्लेषकांचे बारकाईने लक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवा भाऊ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। रोहित पवार यांनी ट्विट करताना म्हटले की निवडणुका सरो मतदार मरो या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे। योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला आहे। आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील तेच होताना दिसत आहे। गणपतीनंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे। निधी नाही म्हणून की एकनाथ शिंदे यांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जात आहे हा एक संशोधनाचा विषय असला तरी 20 लाखांची गादी सोफा वापरणारे आलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। त्यातच आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र पालिका लढवणार असल्याचे बोलले जात आहे। संजय राऊत यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल विचारण्यात आले। त्यावर त्यांनी सविस्तर माहिती देत कोणत्या विषयांवर चर्चा केली याबद्दल सांगितले। कोणीही काहीही म्हणत असलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नाते अत्यंत घट्ट झालेले आहे। कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी गोष्ट आता खूप पुढे गेली आहे। माघारीचे दोर आता नाहीत, प्रकरण फार पुढे गेले आहे। कोणीही कोणत्या मेळाव्यात काय वक्तव्य केलं आणि नंतर पाहू हे कसे एकत्र येतात। तुमच्या छाताडावर पाय ठेवून ठाकरे बंधू या क्षणी मनस्थितीत आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। विधान परिषदेत रम्मी खेळताना मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर राज्यातून विरोधी पक्षांनीही हा मुद्दा चांगलाच पेटवला होता। कोर्टात झालेला संपूर्ण प्रकार मांडताना माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की मला रमी खेळता येत नाही। मोबाईलवर रमीची जाहिरात आली होती, ती जाहिरात बंद करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली। त्या दरम्यानचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी काढून ट्विटरवर शेअर केला। या संदर्भात मी माध्यमांसमोर जाऊन संपूर्ण स्पष्टीकरण दिले तरीही रोहित पवार यांनी ट्विट करणे थांबवले नाही। संबंधित व्हिडिओ विधान परिषदेतील आहे। विधान परिषदेचे सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांच्याकडे तो व्हिडिओ कसा पोहोचला याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। पुण्यातून एक गमतीशीर बातमी समोर आली आहे। पुणे शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गासोबत नियोजित बैठकीसाठी आल्या होत्या। त्यावेळी एका आजींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। या भेटीत या आजीने केलेली मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। या आजींनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली आणि म्हणाल्या, माझा मुलगा आणि सून कामाला जातात तर मी घरी एकटे असल्याने टीव्हीवर सिरियल बघत असते। एक सिरियल 30 मिनिटांची असते पण त्यामध्ये जवळपास 20 मिनिटांच्या जाहिराती असतात। त्यामुळे आम्ही काय जाहिराती पाहण्यासाठी पैसे भरतो का? ताई, यावर तुम्ही काहीतरी करा अशी मागणी आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली। त्यानंतर एकच हशा पिकला। एरवी जहाल भाषणांसाठी ओळखले जाणारे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे आता भाजप सोबतच्या युतीसाठी मवाळ झाल्याचे दिसत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र न लढता युतीतच लढावे असे आवाहन त्यांनी भाजपला केले आहे। स्वबळावर लढल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। एकीकडे गुलाबराव पाटील भाजपला युतीसाठी आग्रह धरत असताना दुसरीकडे भाजपचे काही नेते मात्र आवश्यक तिथे स्वबळाची भाषा करत आहेत।
तर काही नेते युतीतूनच लढणार असल्याचे सांगत आहेत. महायुतीमधील या परस्पर विरोधी भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटलांनी 2019 मध्ये भाजपवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता युतीसाठी एक पाऊल मागे घेण्याची त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. या स्थितीत महायुतीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरला ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. रस्त्यावर उतरून ताकद दाखवणार. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की काढू दे ना मोर्चे, दमले पाहिजेत ते पण. आयतं खायला मिळालंय. 16% मराठ्यांचं आरक्षण खाल्लं. सरकार पण त्यांची मजा बघतंय. त्यांच्या म्हणण्यानुसार कायदा चालत नसतो. ते म्हणतील तसं होणार नाही. ते म्हणजे कायदा नाही. मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे GR काढला. पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा सातारा आणि औंध संस्थांच्या आधारे गॅझेट निघतोय. कारण आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली आहे. कितीही बोलू दे, GR ला आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाही. मराठ्यांना काय द्यायचं म्हटलं की नियम लागतात, पण त्यांना द्यायचं म्हटलं की नियम लागत नाही. ही खूप खंत आहे आमची, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. निवडणुकीवेळी मतांसाठी शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा करू असे आश्वासन देणाऱ्या सरकारला आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. मला सरकार नव्हे, शेतकरी समस्या वाटत आहेत. शेतकरी एकत्र येत नाहीत तोपर्यंत सरकार ठिकाणावर येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण आणखीनच पेटले आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या चिंता वाढल्या आहेत. मंडल कमिशनने 14% आरक्षण ओबीसींना दिले, हे पक्क झालं होतं. मग 16% आरक्षण हे मराठ्यांचं आहे, हे मराठ्यांच्या नावावर आहे, हे माहीत असतानाही दिले. याचा अर्थ ओबीसींची खरी फसवणूक वाटोळे कोणी केले असेल तर ते ओबीसीच्याच नेत्यांनीच ओबीसीला उद्ध्वस्त केले आहे. कारण आमचं आरक्षण 16% आम्हाला मिळणार आहे. ज्यांनी दिलं त्याचे यांना उपकार नाही. आमचं तर दिलंच नाही, देणाऱ्यांनी आमचे वाटोळे केले. ज्यांनी 1994ला 16% आरक्षण आम्हाला दिले, उदाहरणार्थ शरद पवारांनी, त्यांनी आमचं वाटोळ केलं समजा, पण त्याच पवारांनी यांचेही उपकार ठेवले नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. नुकताच छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठे भाष्य केले आहे. छगन भुजबळांनी म्हटले की लाडकी बहीण योजना जी आहे ती 35 ते 40 कोटींवर जाते. तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की सगळीकडेच याचा फटका बसतो. त्यामध्येच राज्यामध्ये प्रचंड पाऊस, त्यामुळे शेतीची मोठी हानी झाली. त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे. निश्चितपणे यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे. इतर काही गोष्टी करणे शक्य नाही. आमच्या विभागातर्फे 10 किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जातो आणि ते वाटप आम्ही सुरू केलेलं आहे. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यांना सरकार 5,000 रुपये मदत देते. बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवावे लागतील, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.